मनाची मशागत. आज खूप सुंदर विचार ऐकण्यात आला. खरं तर त्यात नवीन काही नाही, परंतु आपल्या मनाला वळण लावायचे असेल तर पुन्हा पुन्हा आपल्याला अशा विचारांच्या सानिध्यात राहावे लागते. जसे की आपल्याला पाण्यात पोहायला शिकायचे असेल तर आपल्याला 21 दिवस किंवा 30 दिवस अथवा ज्याप्रमाणे त्या व्यक्तीला वेळ लागणार आहे त्याप्रमाणे प्रॅक्टिस करावी लागते. तसेच आपल्या मनाचे देखील आहे. आपण म्हटलं की आजपासून मी फक्त आशावादी आणि चांगले विचार करणार आहे, तर ते शक्य नाही. आपल्या घराच्या बाहेर म्हणजे मनाच्या बाहेर दबा धरून बसलेले इतर वाईट विचार, विकृती, ओंगळवाणे किळसवाणे विचार लगेच चोर पावलांनी आत येऊ पाहतात. मग अशा वेळेला काय करावे लागणार आहे? तर आपल्या मनाला सवय लावावी लागणार आहे. आणि वर सांगितल्याप्रमाणे जर का एखादी चांगली सवय लावायची असेल तर त्यास वेळ लागतो. वाईट सवय लागण्यास अजिबात वेळ लागत नाही. परंतु मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कोणतीही चांगली गोष्ट घडण्यास नेहमी ठराविक कालावधी द्यावा लागतो. चला तर मग आता मुख्य विषयाकडे वळूयात. मी मागच्या व्हिडिओमधली शेताची उपमा या व्हिडिओत देखील वापरत आहे. हे उदाहरण अगदी सर्वसामान्य लोकांना देखील माहीत आहे. तरी देखील आपल्याला कळते पण वळत नाही असे आपले असते, अशी आपली अवस्था असते. म्हणजे आता आपल्याला हे कळते की बी रुजवले जमिनीत की त्याला उगवायला वेळ लागतो, ठराविक कालावधी त्याला द्यावा लागतो. परंतु आपल्याला हे देखील समजून घ्यावे लागेल की सकस जमिनीमध्ये पेरलेले बी आणि त्याला धरलेले फळ किंवा कणीस, धान्य, शेंगा हे अतिशय कसदार आणि उत्तम प्रतीचे असणार आहे. त्याचप्रमाणे आपले मन जर का स्वच्छ असेल, एखाद्या झराच्या पाण्यासारखे नितळ असेल, सकस असेल, तरच अशा मनामध्ये चांगल्या विचारांचे बी रुजले जाईल आणि त्याला चांगली फळे धरतील. आपल्या हातून काहीतरी चांगले काम घडेल, कार्य घडेल. परंतु जमिनीत म्हणजे आपल्या मनामध्ये जर का अस्वच्छता असेल, इतर काही विचार, नको असलेले विचार तिथे गोंगाट किंवा कोलाहल माजवत असतील, तर तिथे चांगल्या विचारांना कधीही जागा मिळणार नाही. आणि नुसते एवढेच करून चालणार नाही की आपण वाईट विचारांना थारा देणार नाही आहोत, तर आपल्याला या मनाची मशागत करावी लागेल. ज्याप्रमाणे शेतकरी पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमिनीची नांगरणी करतो, मशागत करतो, त्याप्रमाणे आपल्याला आपल्या मनाची मशागत दिवसाच्या सुरुवातीला दररोज नक्कीच करावी लागेल. म्हणजे दिवसाच्या सुरुवातीला जर का आपण आपले मन स्वच्छ केले, निर्मळ केले, तर तेथे नवीन विचार, चांगले विचार, सुदृढ विचार, योगप्रवर्तक विचार नक्कीच आकार घेतील. अन्यथा आपण जर काही मशागत केली नाही तर कालचे साठलेले, बुरसटलेले, नको असलेले विचार, जसे की शेतात कापणी झाल्यानंतर बाजरीचे किंवा ज्वारीचे धस असतात, ते नंतर कापले जातात, कधीकधी जाळले देखील जातात. आणि मग नंतर ती जमीन नांगरली जाते, तुडवली जाते, विशेष करून भाताची खाचरं, आणि त्याच्यावर नवीन बी शेतकरी स्वतःच्या हाताने पेरतो. आणि मग जेव्हा पावसाचा शिरकावा होतो किंवा शिडकाव होतो, त्यावेळेला नवीन रोपटी उगवायला लागतात. हीच सेम प्रक्रिया आपल्या मनाच्या बाबतीत देखील लागू आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे आपण जेव्हा म्हणतो की माझ्या मनात विचारांचा गोंधळ आहे, मला काय करायचे हे सुचत नाही आहे, त्यावेळेला प्रथम आपल्या मनाच्या शेतात साठलेले, नको असलेले विचारांचे तण, धस हे आपल्याला मुळापासून उपटून काढावे लागतील. याच्यासाठी खूप प्रयत्न मात्र करावे लागतील. कधीकधी जसं झाडाचं मूळ खूप चिवट असतं, त्याप्रमाणे या विचारांची मुळं देखील चिवट असतात. ती काढण्याकरता कदाचित जास्त वेळ लागू शकतो, जास्त कष्ट लागू शकतात, जास्त प्रयत्न लागू शकतात, जास्त सातत्य लागू शकते, जास्त डेडिकेशन लागू शकते. तर आपण याच्यात कशातही कमी न पडता आपल्या क्रिया जर का चालू ठेवल्या, तर हे वाईट विचारांचे तण उपटून आपण नवीन विचारांचे बी नक्कीच तेथे रुजवू शकू. मग हे वाईट विचारांचे फोफावलेले गवत काढण्याकरता काय करावे लागेल? तर दिवसाची सुरुवात ही आपल्या
आईवडिलांचे, निसर्गाचे, जीवनाचे, ईश्वराचे आभार मानून सुरू करायला हवे. तसेच 5 मिनटं दिवसाच्या सुरुवातीला आपण स्वतःकरता काढली पाहिजेत. मनाची मशागत करण्याची उत्तम वेळ ही पहाटेची किंवा प्रातःकाळची असेल. कारण त्यावेळेला आजूबाजूला पण गोंगाट नसतो आणि आपल्या मनामधील कोलाहल रात्री झोपेतून उठल्यानंतर थोडासा कमी झालेला असतो. अशा वेळेला आपण आपल्या मनाकडे साक्षी भावाने बघून त्याची प्रार्थना करावी, की हे मना, आज दिवसभर आपण चांगले विचार करूया. तुझ्या मनात असलेले, नको असलेले जे विचार आहेत, आज आपण आत्ता येथेच ते सोडून देऊया. मनाची प्रार्थना ही उत्तम प्रार्थना असेल. जसे की आपण देवपूजा करताना सर्वप्रथम त्या ठिकाणची देवाऱ्याची स्वच्छता करतो, त्याचप्रमाणे आपण आपल्या मनाचा गाभारा, त्याचा कोपरानकोपरा, त्यातील जाळी जळमटं, काळे डाग, अडगळ, नको असलेल्या गोष्टी आपण काढून टाकून दिल्या पाहिजेत. काही वेळेला, काही दिवशी ही स्वच्छता करण्यास वेळ लागेल. काही वेळेला ही स्वच्छता पटकन देखील होईल. हे आपण स्वीकारले पाहिजे. परंतु स्वच्छता दररोज करावी लागेल हे मात्र नक्की. हे आपल्या मनात ठसवले पाहिजे, दृढनिश्चय केला पाहिजे आणि दररोज सकाळी उठून ही स्वच्छतेची प्रक्रिया भक्तिभावाने राबवली गेली पाहिजे. सवय लागण्याकरता वेळ लागेल, परंतु एकदा सवय लागली आणि त्याच्यामुळे आपला दिवस अतिशय प्रसन्न, समाधानी असा व्यतीत झाला, की आपोआप आपण मनाची प्रार्थना आणि मनाची स्वच्छता करण्यास प्रयत्नशील राहू. चला तर मग नको असलेले तण, वाईट विचारांचे, त्याचे समूळ उच्चाटन करूया. या मनाची मशागत करूया आणि आपल्या अंतर्मनाची शक्ती आपण जाणून घेऊया. ती सृजनशक्ती वापरून आपण आपले आणि इतरांचे जीवन देखील सुंदर बनवूया. धन्यवाद.